समस्यांना घेऊन त्रस्त असणारे पालक मला भेटले आणि या पालकांना भेटत असताना असं लक्षात आलं की बाळाला जन्माला घालत असताना प्रत्येक पालक एक्साइटेड आहे, पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याच बाळाला घेऊन जर काही इश्यू असतील, काही वेळेला गतिमंद, मतिमंद, स्लो लर्नर किंवा ADHD, ऑटिझम अशा प्रकारचे काही इश्यूज बघायला मिळतात, बिहेवियरल बरेचसे इश्यूज बघायला मिळतात, तेव्हा आज एक्साइटेड असणारा हाच पालक त्यावेळेला मात्र फ्रस्ट्रेटेड जाणवतो. आणि जेव्हा अशा पालकांशी आम्ही संवाद साधला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की आई नेहमी त्यावेळेला सांगायची की कदाचित 9 महिन्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी इश्यूज होते, प्रॉब्लेम्स होते, म्हणून की काय आज आमच्या बाळामध्ये अशी इश्यूज बघायला मिळतात. आणि हे जेव्हा अनेक महिलांकडून मला ऐकायला मिळालं की ज्यांच्या 9 महिन्यांच्या जर्नीमध्ये काही इश्यूज होतो आणि मग त्यातनं असं लक्षात आलं की कुठेतरी प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरी नंतरचा काळ यांचा काहीतरी संबंध आहे. आणि मग याच्यावरती आम्ही रिसर्च करायला सुरुवात केली आणि रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की वेगवेगळ्या देशांमधले कल्चर्स प्रेग्नन्सीचे 9 महिने अनुभवत असताना एक गोष्ट लक्षात आली की निश्चितच गर्भात असताना बाळावरती जे काही इमोशनल त्या आईच्या माध्यमातून इमोशन्स ज्या काही भेटत आहेत त्याचा परिणाम होतोय. डॉक्टर स्टीफन रीफ यांचा इस्रायल बद्दलचा एक रिसर्च आहे आणि त्या रिसर्च मध्ये ते सांगतात की आज इस्रायल अवघ्या 1,40,00,000 लोकसंख्या असणारा देश, पण आज अगदी जगात भारी आहे म्हटलं, जगावर भारी आहे म्हटलं तरी हरकत नाही. त्याचं कारण काय? डॉक्टर स्टीफन रीफ सांगतात की तिथे जन्माला येत असतानाच प्रत्येक बाळ जन्मजात हुशार, बुद्धिमान, तेजस्वी, ओजस्वी बनून येत आहे. कारण का तर तिथली प्रत्येक आई, प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते. आता प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल म्हणजे काय, तर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ती गर्भसंस्कार करते आणि म्हणून अवघा 1,40,00,000 असणारा 1,40,00,000 लोकसंख्या असणारा हा देश आज जगावरती राज्य करतोय. पण तिथे आपण जर आपल्या भारताशी कम्पेअर केलं तर ज्या देशात हजारो वर्षांपासून या गर्भसंस्कारांच्या विधीबद्दल सांगितलं गेलं, इतिहासातले अनेक उदाहरण आपण पाहतो, पण आपल्या भारतात मात्र आज याच गर्भसंस्कारांच्या विधीला घेऊन आपल्यातली आजची स्त्री जी आहे ती अनभिज्ञ आहे, तिला याचं जाणीव नाहीये. तो मौल्यवान असा 9 महिन्यांचा जो काळ आहे तो कुठेतरी ती मिस करते आणि म्हणून या गर्भसंस्कारांवरती काम करण्याचा निर्णय घेतला. जर आज करायचे होते पण कोणते करायचे माहिती नव्हतं. सरांचा एक वेबिनार पाहिला तर त्यामध्ये सरांनी सांगितलं होतं की बाळाला जन्म तुम्ही बाय चान्स देताय का बाय चॉईस देताय, ते तुमची मर्जी आहे. मग सरांच्या या एका वाक्यावरच मी ऍट द टाइम वेबिनार स्टार्ट असतानाच पैसे वगैरे भरून टाकले आणि जॉईन केले. त्याच्यानंतर मग खूप छान चालू मीटिंग, कारण पहिले 4 महिने तर मी फक्त झोपून काढले होते कारण काहीच करत नव्हते, एवढा असायचा. पण नंतर 5व्या महिन्यात जेव्हा जॉईन केलं तेव्हा भरपूर ऍक्टिव्हिटीज असल्यामुळं आणि बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सर जे जे सांगायचं ते सगळं पटायला लागलं. म्हणजे तुम्ही जे करताय ते बाळाच्या फ्युचरसाठी करताय, तर तुम्हाला स्वतःला ऍक्टिव्ह व्हावं पाहिजे. ब्रेन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज केल्या, सगळं केलं, जे जे पेंटिंग वगैरे आहे ते सगळं केलं. त्याच्यानंतर 6व्या महिन्यात जो अॅनोमली स्कॅन झाला प्रेग्नेंट असताना त्याच्यामध्ये असं दिसून आलं की बाळाचं गॉल ब्लॅडर नाहीये. ते प्रत्येक स्कॅन 6वा झाला, 7वा झाला, 8वा झाला, 9वा झाला, एकाही स्कॅन मध्ये दिसलं नाही. मग त्याच्यानंतर 6वा झाल्याच मी सरांना कॉल केला, पर्सनल कॉल, की सर असं असं झालंय की आणि बद्दल मी जास्त बोलणार नाही, पण सरांनी जे आम्हाला एक पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर क्रिएट करून दिलं, 2 गोष्टी मला खूप आवडल्या GSCच्या. एक तर पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर आणि डिसिप्लिन. ही इज व्हेरी स्ट्रिक्ट इन ऑल हिज ऍक्टिव्हिटीज आणि जे काही त्यांचं शेड्यूल होतं. माझी वाईफ रोज सकाळी 3 ते 4च्या दरम्यान उठून तिचे अफर्मेशन लिहिणं हे तिने पहिल्यापासून जॉईन केलं. 9 महिने तिने फॉलो केलं. बिईंग अ सर्जन माझं शेड्यूल खूप विचित्र असतं, नॉर्मल नाही आहे. तर मी कधी 3ला उठून सकाळी सर्जरीला जातोय, कधी मी रात्री 2ला वापस येतोय. तर मला हे जाणवायचं की तरी या सगळ्या याच्यात ती एकटी सकाळी 3 ते 4च्या दरम्यान रोज उठून ते लिहिते, ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्या सगळ्या फॉलो करते. आणि जेव्हा मी घरी यायचो पूर्ण 9 महिने आमचं डिस्कशन हेच राहायचं की आज GSCच्या ग्रुपमध्ये हे झालं, आज ऍक्टिव्हिटी मध्ये ते झालं. सो ओव्हरऑल 9 महिने पूर्ण पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर होतं. मी मुद्दाम हे सांगायला आलोय त्यातल्या त्यात कॉन्फिडन्स असल्यामुळे की माझी मनापासून इच्छा आहे की मी सरांना इथे धन्यवाद द्यायला आलोय आणि माझी मनापासून इच्छा आहे की ते जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचावेत, जेणेकरून फक्त त्या कुटुंबाला चांगलं संतान मिळेल. फक्त ते त्यांचं एम नाही आहे, जेणेकरून आपल्या भारताला खरंच परत एकदा शिवाजी महाराज मिळतील, परत भगतसिंग मिळतील आणि आपल्या देशाचं परत आणखी चांगलं
इकडे बघून घ्या व्हिडिओ.